मोबाईल आहे का रे तुझ्याकडे? का ग? एक ऍप इन्स्टॉल करायचं होतं, मॅप्स नावाचं. म्हणजे आज तू शतपावली करताना जसा रस्ता चुकून आउट हाऊस मध्ये गेलास तसं जाणार नाही. हे बघ, मी कुठेही जाईल. हा, मला आवडतो तो रस्ता. अच्छा. पण रस्ता आवडतो का त्या रस्त्यावर एक छोटस टुमदार घर आहे, त्या घरात एक सुंदर. प्रिया, माझं काय म्हणणं आहे माहितीये का? मी तुला इथून हाकलून देऊ, तू जातेस की मी निघून जाऊ? मला काय वाटतं माहितीये का, पहिला ऑप्शन जास्त बेटर. हुजूर 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 हमको माफ कर दीजिए हुजूर, हमसे गलती हो गई हुजूर. ड्रामेबाज, उठ. हम दुगना लगान नहीं दे सकते हुजूर. शाणे आहे फार. फडके, कसा आहेस भावा? मग बलराम दादा, तुम्ही इथं काय काम आहे का माझ्याकडे? अर्जुन सरांना फोन करू का? ए फडके, सराच्या लाडक्या, तुझ्या एवढ्या चिद्या करेल ना का तुझ्या आजारी यायला कळायचं नाही तुला कुठं वाळत घालू. अहो बलराम दादा, ए तुझं मधुरवाणी गटार थोबाड बंद करायचं आणि पटक्यानं हातात आणून द्यायचं पॉवर प्लांटचं कागद. बलराम दादा, ऐका ना, ते पेपर कॉन्फिडेन्शियल असतात. अर्जुन सरांना बिचाराच्या मी कोणाला देऊ नाही शकत. छू. आता आम्ही छू म्हणतोय. बुक बुके कुठे पेपर आयला याच्या. अरे बुक ना, सांगितलेलं कळतं ना एकदा. अर्जुन बोंबलल्याशिवाय तुझं बुड उचलत नाही काय? माहितीये ना तुला, तुझा अख्खा पगार आमच्या तिजोरीतनं जातो. लक्षात आहे का? हो बलराम दादा, पण तेच आम्ही पण करूनच आलोय. पॉवर प्लांटचं कागद घेतल्याशिवाय जात नसतो. चल दाखव. हो, एवढीचा पण हल्ला नाही. कोण आहे ह्यो? ढाल, आमच्या सावत्र भावाची ढाल. ढाल. तो डायलॉग म्हण ना, जर तुम्हाला पेपर पाहिजे असत्याल तर हमारी लाश से गुजरना पडेगा. पडके, आपली स्त्री कडक, डोकं आहे भडक, नादाला. ते पोर आहेत ना, तुझाच बोळा करून तुझ्या कोंबतील. त्यामुळे लवकरात लवकर पेपर आणून हातात ठेवायचे. उठ ना, एकदा सांगितलं कळत नाही. उठ. बलराम दादा, हे बघ, लगेच पेपर दाखव ना तर तुझ्या सकट अख्खं ऑफिस फोडून काढेल मी. चालेल 5 मिनिटं. त्याची 5 मिनिटं उगार. अहो बलराम दादा, एक मिनिट. स्टॅच्यू. हा? स्टॅच्यू. का पण? स्टॅच्यू. हे काय? हा, रिलीज. हे काय? हे बघ, मी ते काही मिस सावित्रींसाठी नाही बनवलेलं, ते मला पेपर दिसला म्हणून सर्च केलं. पण मी कुठे म्हणलं तू सावित्रीताईसाठी केलं? पण मला माहितीये ना, जर तुला खरंच मनापासून एखादी व्यक्ती आवडत असेल तेव्हा तू तिला स्वतःच्या हाताने बनवून पेपर क्राफ्ट गिफ्ट करतोस. तिच्यासाठीच बनवलंय ना? पण मग दिलं का नाहीस तिला? म्हणजे काही प्रायव्हेट कॉन्फिडेन्शियल असेल तर नको सांगूस, पण तरी मला सांग ना. दे. काही नाही, ते मला निरोप द्यायचा होता, तो मी दिला. हो, निरोप. हा,
हा फडके बोला. काय? ही ही जमीन असणार बघा दादा तुमची. इकडे अरे त्रिकोण आहे त्यो, चौरस आयत आकार बघ की जरा. हा जमीन कोणाची? येताव कधी आला नव्हता वे. बघा बघा नीट बघा. दादा तुम्हाला काय वाटतं कुठली जमीन असेल? एवढ्या रेषा कोण मारतोय प्लॅनवर? हा साध्या माणसाला कळला पाहिजे की काय प्लॅन आहे तो. कुठल्या गाडवानं बनवलाय काय माहित. त्याच्या माईला धरून हाणला पाहिजे. हा? बलरामा बलरामा, तुझ्या बिंडोकपणाचा राग आहे ना, तो त्या प्लॅनवर काढू नकोस. आर्किटेक्ट असतात ना, आर्किटेक्ट, ते फार मेहनतीने बनवतात रे. फडक्या पुरी हादाडली नाही तर टमरेल घेऊन बसला होय. हा? माझ्याशी बोल, मी आहे ना इथे. त्यांना कशाला मध्ये ओढतोस? प्लॅनच बघायचा होता तर मला सांगायचं ना रे. त्या गुंडांना घेऊन घुसखोरी करायची काय गरज होती? हो साहेब, गुंड नाही बरं का आम्ही. मी माझ्या भावाशी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. साधं कळत नाही का? परत जर असं केलं ना, 32 जातात ना, 32 ते पडतील. अर्जुन बस, आता मी जे काय सांगतोय ना ते कान देऊन नीट ऐक. ते तू जे काही नाटक रचलंय ना पॉवर प्लॅनचं, मला असं कळलं की त्यात माझी जमीन जाणार आहे. मला न विचारता तू हे करूच कस काय शकतो? हे बघ, तुझी ही दादागिरी मी खपवून घेणार नाही काय. बलराम, हा जो पॉवर प्लॅन्टचा प्रोजेक्ट आहे ना, तो या गावाच्या भल्यासाठी आहे. यात फक्त तुझी जमीन नाही जाणार आहे, आपल्या प्रत्येकाची थोडी थोडी जमीन जाणारच आहे. खरं तर हे मी तुला फार निवांतपणे सांगणार होतो की बाबा हे असं असं आहे आणि तू तुझी जमीन देणार आहेस का. आणि मी काय फुकट नाही मागत आहे, मोबदला देणार आहे मी. ए भीक नको तुझी मला. माझ्या जमिनीत जे तण वाढेल ना ते शिजवून खाईन मी, पण तुला जमीन देणार नाही. ठीक आहे, नसेल द्यायची तर नको देऊ. काय फडके, काय जबरदस्ती नाही आहे ना? येस सर. नो प्रॉब्लेम. तुला हेच सांगायचं होतं का? तेच ऐकायचं होतं ना तुला. चल निघ. आणि हा तुझा जो कचरा आहे ना, घेऊन जा. तुला माझी जमीन नको. बलराम, गेट आउट. आणि हे मी फार सभ्यतेने सांगतोय. चला फडके, ऑफिस बंद करा आणि घरी जा. म्हणजे तुला माझा विरोध करायचाच नाहीये. हे बघ, परत आपण ऐकून घेत नसतोय. काय असेल ना ते विषय आत्ताच बोलून टाक. अरे सांगितलं ना, नाही द्यायची ना तुला जमीन. ठीक आहे, नको तुझा हिस्सा. फडके, येस सर. तो प्लॅन घ्या आणि ऑफिस बंद करा. आणि तू घरी जा.
आईसाहेब, सावित्री, सुखी राहा. आईसाहेब रागवला नाहीत ना माझ्यावर? नाही ग, नाही ते मी परस्पर घरी गेले ना आणि भेटले पण नाही आणि आल्यावर पण मी तुमची ऐक. आईसाहेब काय झालंय? हा ग काही नाही ग, ते प्रियाला फळं कापून देत होतो ना, सुरी लागली. अरे देवा. सावित्री, आज देवाची पूजा तू कर. मी मी कशी करणार? मला ते पूजेतलं काही कळत पण नाही. तुमचं घराणं, खानदानी देव. फटके देऊ का आता? आणि काय तुमचं आमचं करतेस ग? अगं आता तू पण या घरची होणारी. सावित्री, तुला माहिती आहे आमच्या मनात काय येते, पण म्हणून आम्ही तुला पूजा करायला सांगतोय असं नाही बरं. ते दुखऱ्या हातानं पूजा करताना आमचं लक्ष नाही लागणार ना म्हणून. आईसाहेब पण मला पूजा नाही येत करता. मनात श्रद्धा आहे ना, बाकीचं आम्ही सांगतो. अरे देवा, प्रसादाचं ताट राहिलं, घेऊन येतो. हो. इमोशनल पाकातला गुलाबजाम करूनच सोडणार आईसाहेब. तेव्हा तुला माहित असेलच ना, या भैरवगडचं माझं काही नातं आहे का रे? जाऊ बाई, वाडग कुठे? नाही, प्रॅक्टिस करूनच घेते. तुम्ही म्हणल्या होत्या ना आपल्यावर भीक मागायची येळ येणार आहे, हा म्हणून म्हटलं प्रॅक्टिस करूनच घेते. द्या, वाडग कुठे आहे ते द्याच. चालीची बोली, लिमलेटची गोळी. भगवान के नाम पे दे दे रे बाबा, रूखा सूखा कुछ भी चलेगा. 3 दिन से भूखा है. शाले झाला की नाही? नाकापेक्षा मोती जड. नाही, आम्ही तर पहिलंच सांगितलेलं बाबा, पण आमचं कोणाला पटतंय इकडं? काय आता काय नवीन कांड घडलाय? तू मसनी कसं कळलं? जेव्हापासून ती पोरगी या घरात आली आहे तेव्हापासून कांड असतं सुरू आहे. पर या कांडनं जर तुमचा हक्क काढून घेतला तर संपलं, सगळं संपलं. म्हणजे 100% तुमचा या घरावरचा हक्क काढून घेण्यासाठीच करत असणार आहेत कृष्णाई. शाले काय झालंय खरं? अहो, कृष्णाईंनी त्या पोरीला देवाची पूजा करायला सांगितली. घ्या, आता देव पण गेले तिच्या ताब्यात. तुम्ही बसा मज्जा करत. कृष्णाई खऱ्या सासूबाई आहेत म्हणून ग. जर का सावत्र असत्या ना तर कवाच वरचा रस्ता दाखवला असता. हा मग खरंच शाले, आपण नुसतं म्हणायचं ग. हे असं म्हणलं ना की राग शांत होतो बघ. एवढं क्रूर होता येत नाही आपल्याला. आम्हाला तर कळत नाही अशी काय जादू केली आहे कृष्णाईवर त्या हलकट पोरीनं. घरच्या सुना काही मेल्यात का? घरातल्या देवांची पूजा करायचा हक्क त्या भिकारड्या पोरीला अजिबात मिळू देणार नाही. नाही नाही. अहो जाऊ बाई, तो फेसपॅक खड्ड्यात गेला फेसपॅक. अहो थांबा, मी पण येते ना. हे असं करायची त्याची हिंमतच कशी झाली मला कळना झालंय. अहो मी त्याला काल एवढं समजावलं का बाबा मी अर्जुनशी बोलेन, पण तू नेहमीसारखा आता ताईपणा नाही करायचंय. पण नाहीच हो, बलराम आहे ना तो, नाहीच ऐकला माझं. त्याला जसं वागायचं तसंच वागलाय तो. बरं फडके, मी त्याला वरती एवढं पण समजावलं की बाबा आपण समोरासमोर बसून बोलू, अर्जुन तुझ्या मर्जीशिवाय काही करणार नाही. पण नाही,
कुत्र्याचं शेपूट आहे ना, ते वाकडं ते वाकडच. ह्या बलरामचं ना आता अति झालेलं आहे त्याच. अहो बलराम दादा एकटे आले नव्हते, त्यांच्यासोबत ती गुंडांची टोळी, सॉरी त्यांचे ते मित्र सुद्धा होते. तुम्ही कशाला सॉरी बोलताय? मित्र कसले? गुंडच शब्द बरोबर आहे त्यांच्यासाठी. अहो बलराम दादा आणि त्यांचे गुंड अचानक ऑफिसमध्ये आले, मला तरी ते योग्य वाटले नाही. मी लगेच अर्जुन सरांना फोन केला. अगदी योग्य केलं तुम्ही फडके, पण तुम्ही ना टेन्शन घेऊ नका बलरामचं. त्याचं काय करायचं ना ते मी बघतोच. ना खूप झालं आता, बस झालं ना, पाणी डोक्यावरून चाललेलं आहे आता. दादा, काही करण्याची गरज नाहीये. माझं बोलणं झालंय बलरामशी. अरे पण असं कसं हे बोल. बघ, बलराम सारखाच वागलाय. त्याने जर उलट समजूतदारपणा दाखवला असता ना तर मला आश्चर्य वाटलं असतं. आणि यात माझी चूक आहेच, नाही म्हणजे मी त्याच्याशी हे सगळं आधी बोलायला हवं होतं. पण त्याची जमीन किती जाणार आहे मलाच माहीत नसल्यामुळे मी थांबलो होतो. नंदा वहिनीने त्याला पिन मारली, त्याला आपण तरी काय करणार. अर्जुन, नंदाच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. हा दादा, म्हणजे मला ठाऊकच नव्हते ना की ती असं काहीतरी वागणार आहे. मला जर ठाऊक असतं ना तर. दादा, अरे तू का सॉरी म्हणतोयस? तुझी काही चूक नाहीये, कळतंय का? बलराम नाही म्हणतोय, ठीक आहे, बघू आपण. पण अर्जुन, प्लांटचा प्रश्न आहेच ना, त्याचं पुढं कसं काय? प्लॅन बी. म्हणजे मी ऑलरेडी आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्सशी बोललेलो आहे. मी त्यांना सांगितले की आपल्याला ही जमीन नाही मिळाली तर पर्यायाचा विचार करून ठेवा, आणि ते तो करतील. दादा, मला आत्ता विषय ताणायचा नाही आहे. मला कोणाशी भांडण नको आहे. अरे असं बघताय काय? मी खरंच सांगतोय, मला आत्ता बलरामशी भांडण करण्यात, त्याला समजावण्यात माझी शक्ती आणि माझा वेळ दोन्हीही खर्च करण्याची इच्छा नाहीये. आणि दादा, तुलाही माहिती आहे, हे भांडण काही फक्त इंडस्ट्रीज पुरतं मर्यादित राहत नाही, ती घरापर्यंत येतात. आणि ह्याचा त्रास कृष्ण आणि प्रियाला होतो, आणि ते मला नकोय. आणि काही झालं तरी बलराम माझा भाऊ आहे, त्याच्या मताचा आदर मला करायलाच हवा. बघू, त्याच्या जमिनीशिवाय पॉवर प्लांट कसा रेडी करायचा त्याचा आपण प्रयत्न करू. हे वसाड तोंडे, तू का करते पूजा? आईसाहेबांच्या हाताला लागलंय, त्यांनीच तर सांगितलंय मला करायला. हो का? शाले, कृष्णाईंना लागलं असेल ना तर मलमपट्टी कर जा. पूजा आम्ही करू, कळलं? तू कोण ग? पूजा आम्ही करू, कळलं? तू कोण ग? उंट आहे ती. ते नाही का तुम्ही अरब आणि उंटाची गोष्ट सांगितली होती? उंट आत अरब बाहेर, आता पण तेच. शाले, आता गोष्टी बस झाल्या, आता डायरेक्ट ऍक्शन. हे उठे, चले जाओ. तू पूजा करायची नाहीस. हे हात सोड, हात सोड. आत्ता जो माझ्या अंगाला हात लावलायस ना, तो पहिला आणि शेवटचा. आता परत जर प्रयत्न जरी केलास तर मदर माऊली शपथ सांगते,
भिंतीला लागेल फोटो. आत्ता जो माझ्या अंगाला हात लावलास ना तो पहिला आणि शेवटचा. आता परत जर प्रयत्न जरी केलास भिंतीला लागेल फोटो. आवाज खाली हं? हो ना, मग अगदी न बोलायचं. दीड दमडीची किंमत नाही तुझी. आमची बरोबरी करतेस हा? चल उठ. सावित्री, तुम्ही इथं? हे काय ग नंदा? अहो हे वय, हो ते फेस पॅक लावलाय चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी. आता बघा चेहरा धुतला की नाही समजा घर कसं उजाळून निघल. ते तर असंही उजळलंय. आता सगळ्या जबाबदाऱ्या सुनांवर सोपवल्या की आम्ही तीर्थयात्रेला जायला मोकळ्या. अहो आईसाहेब आत्ताच नंदा मॅडम म्हणत होत्या की सावित्री तू आज पूजा करशील पण उद्याचं काय. असं म्हणलं तुम्ही जाऊबाई? अहो तुमचं लक्ष कुठे होतं शाली बहिणी? आत्ता म्हणले नाही का की उद्यापासनं आईसाहेबांचा हात ठीक होईपर्यंत रोज सकाळी उठून अंघोळ करून मी देवाची पूजा करणार असं म्हणत होत्या. म्हणल्या ना? हो 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 कृष्णाई. शाले, नंदा खरंच का ग? आता म्हणा की शालीची बोली. नंदा आम्हाला खूप बरं वाटलं बघ. विद्याधरला कळलं ना तर त्याला पण खूप आनंद होईल. कुणाची गह माझी बायती. आम्हाला खूप आनंद झालाय. मामा, वाघ पकडायला शिळी बांधतात पण वाघ शिकारच करत नाही. असं झालंय सगळं. म्हणजे तू शेळी आहे आणि तो वाघ आहे मान्य केलं बा. तसं नाही मामा. मग मी काय भेट नाही त्याला. तुला समजा म्हणून उदाहरण सांगितलं. पण झालंय काय माहितीये का, मी त्याला डायरेक्ट म्हणलं मी माझी जमीन देत नसतो. ओके म्हणला. पण आपल्या मनासारख्या झाल्या ना. नाही 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 नाही, अर्जुन इतक्या सहजासहजी नाही म्हणला म्हणजे काहीतरी मोठा गेम असणार आहे. इतकं सोपं नाही ते. तो जमीन द्यायला नाही म्हणला आणि अर्जुन ओके म्हणला. नाही 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 बल्लू बाळा, हे प्रकरण दिसतं तितकं सहज आणि सरळ नाहीये. मग काय करायचं मी आता? नाही म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? पुढं काय करायचं? अशा कठीण आणि पेचाच्या प्रसंगी कसं वागायचं असतं काहीच शिकला नाही का तू अजून? मामा, एक घंटा आणून देतो तुला. तू आता माझी शाळा सुरू कर. अरे बाबा डायरेक्ट सांग ना रेडी मिक्स काय करायचं ते. पॉवर प्लॅन्टचं प्रकरण आपण होऊ द्यायचं नाही. सुरुंग पेरायचा. चिंधाड्या झाल्या पाहिजे पॉवर प्लॅन्टच्या. पण हे गुपचूप पडद्याच्या मागं राहून. त्याच्या पुढं पॉवर प्लॅन्टच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अडथळा आणायचा म्हणजे आणायचा. पण तू स्वतः काहीच करायचं नाही. दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला सांगून करायचं. बलराम भाऊजींना सांगितलेलं खरं, त्यांच्याच्याने काही होईना. मला सांगायचं ना, मी ऐकते का नाही तुमचं? शाले,
त्या भिक्कारडीची माहिती काढायची आहे. तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे असत्या की नाही तर डिटेक्टिव्ह लावला असता हिच्या माग आणि सगळी हिस्ट्री काढून घेतली असती. टाडाव 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 डाडाव डाडाव टाडाडाडाव. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कशाला पाहिजे? आपण इथं असताना. राधे राधे. तुमची ही जी डोकवायची सवय आहे की नाही कधीतरी घात करल तुमचा. शाली वहिनी, हा तुम्ही तो जुना डायलॉग ऐकलाय का? कोणता? जिनके घर शीशे के होते हैं ना, वो दूसरों के घरों पे पत्थर फेका नहीं करते. बरोबर ना? शाले स्मार्ट. वहिनी, आता तुम्हीच सावित्री मॅडमच्या आयुष्यात काय चालू आहे डोकवाडोकवी करत होतात. आम्हाला काय सांगता? त्यापेक्षा मीच तुम्हाला ऑफर देतो. हा म्हणजे हे प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं काम आहे ना ते तुम्ही मलाच देऊन टाका. म्हणजे कसं आहे, आपल्याला हे काम करण्यासाठी वेळ पण आहे, आपल्याला या कामात इंटरेस्ट पण आहे. फक्त कमी एकाच गोष्टीची आहे, ते म्हणजे धन. नाही म्हणजे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह जेवढे चार्ज घेतात ना तेवढा आपण घेत नाही बरं का. पैसे कमी आणि कामाची हवी. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. तुम्हाला या जाऊ बाई. किती पैसे? शाले इंटेलिजंट, स्मार्ट. नाही म्हणजे तसं फार काही नाही. म्हणजे तसं एका स्पोर्ट्स बाईक वरती आमची नजर आहे. सावित्री मॅडमच्या हिस्ट्रीची आम्ही जुळवाजुळव करतो, तर तुम्ही स्पोर्ट बाईकची जुळवाजुळव करा. राधे राधे. कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. येतो. मग काय ठरवलंयस तू? काय झालं? ते नाही का, ते चेन मार्केटिंगची लोक असतात ना, ते कशी रोज रोज काही ना काही ऑफर घेऊन येतात की हा माल जर तुम्ही 5 लोकांना विकलात तर ते 5 जण आणि 5 लोकांना स्कीम देणार, मग ते 5 जण आणि 5 लोकांना, आणि असं करत करत 100 लोक होतील. तेव्हा तुम्ही आरामात काही न करता बसून खाणार. आणि ते बोलताना त्यांची जेवढी शक्ती आणि तोंडाची वाफ जाते ना तसं झालंय तुमचं. आणि त्यांना जसं कोणीच सिरियसली घेत नाही तसं तुम्हाला पण सिरियसली घ्यायचं बंद करू का? नाही, या वेळेत काय होतंय माहितीये का विश्वंभर साहेब, जे करायचंय ना ते पण राहतंय. अहो, ते रिक्षातली पोरं जातात तेव्हा पालक कसं दुर्लक्ष करतात तसं करा की. नाही, आता तुम्ही काय करू शकता याची जाणीव आहे मला. सारखं चौकातल्या त्या शेअर रिक्षावाल्यांसारखं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन करू नका. मी पाया पडते. मला माझं काम करू द्या. माझ्या लक्षात आहे. मला आहे ना तुझं सावे हे जाम आवडतं बघ. म्हणजे दलदलीतून पण ज्या पद्धतीने तू रस्ता काढते ना नेटाने, कौतुकास्पद आहे. झालं, निघू. ऑल द बेस्ट.
सावित्री, ही हेतल. ते फडके साहेब, कधी? काय तुम्ही सांगितलं पण नाही? कशाबद्दल? हेच की तुमचं लग्न ठरलं ना? हे छान आहे अरे मुलगी, अभिनंदन. अरे सावित्री, तसं नाहीये. तुला हिला भेटवायला आणलं. मला भेटवायला? अहो, किती गोड तुम्ही हे पहिल्यांदा मलाच सांगताय ना. काय नाव काय? हिचं नाव हेतल आहे. हे तर छान वेगळं नाव आहे हा. छान आहे. सावित्री, 1 मिनिट. तू समजते तसं नाहीये. तुला ज्युनियर असिस्टंटच्या पोस्ट साठी बोललो होतो बघ, हेतल. ती ही हेतल. हे ती हेतल. हेतल. सो सॉरी 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 सॉरी. हाय, हॅलो हॅलो. वेलकम. सॉरी हा, ते माझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळेच विचार सुरू होते म्हणून ते. आणि तुम्ही असे अचानक दोघं आलात आणि तुमच्यामध्ये का कोणाच ठाऊक मला बॉन्डिंग दिसलं. सॉरी. नो इश्यूज मॅडम. फडके साहेब, ते तुमचे सर बोलतात ना ते खरंच आहे. ऍक्शन रिॲक्शन मध्ये ना 2 सेकंदाचा वेळ दिलाच पाहिजे. बर, ते असो. हेतल, कवठेकर इंडस्ट्रीमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू मॅडम. तुला बोललो होतं ना हेतल, सावित्री मॅडमशी बोलल्यानंतर तुला बरं वाटेल. अगदी खरं आहे. या सावित्री मॅडम तुला तुझ्या कामाबद्दल समजवतील. ओके? चालेल. हेतल प्लीज बस ना. तुला काही चहा कॉफी पाहिजे? नको मॅडम. बर ठीक आहे, तुला काही लागलं तर सांगा. आता जरा मी कामात आहे. आतमध्ये एक मीटिंग आहे आणि मीटिंगच्या आधी अर्जुन सरांना कॉफी लागते. मी आता कॉफीच करायला चालली आहे. माझी सगळी कामं संपून येते आणि तुला तुझं काम समजावून सांगते. तोपर्यंत हे पॉवर प्लॅन्ट प्रेझेंटेशन आहे ते तू नजरेखालून घाला. याद आहे ना मॅडम? हा. सर सर सॉरी 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 सर. ठीक ठीक अर्जुन, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अर्जुन. हे बघ, चुकून झाले त्यांच्याकडनं. म्हणजे ऍक्च्युली आपली चूक होती. आपण घाईत येत होतो, त्यांना कळलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं चुकून झालंय. हा सर, खरंच सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी ते घाई घाईत येत होते आणि तुम्ही पण अचानक आलात तर मला. सर एक काम करा, तुम्ही तो ब्लेझर काढा, मी पटकन धुवून इस्त्री करून आणते. लगेच आणते सर. खरंच सॉरी सर. रिलॅक्स 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 मिस सावित्री, रिलॅक्स. शांत व्हा. तुमच्या हातावर नाही ना सांडली कॉफी? भाजलं नाही ना? थोडस. काय झालं सर? नाही, बरोबर आहे. मिस तुम्हाला सांगितलंय की ऍक्शन आणि रिॲक्शन यामध्ये थोडा वेळ घ्या, पण इतका नाही. सर खरंच सॉरी. ते तुमच्या ब्लेझरवर. अहो, ब्लेझरवर कॉफीच सांडली आहे ना, ऍसिड नाही ना सांडलं. ठीक आहे, डोंट वरी, इट्स फाईन. सर पण ते कॉफीचा डाग घेऊन तुम्ही मीटिंगला कसं काय? हो बरोबर आहे. डाग तर काढता येणार नाही ना आपल्याला. पण मिस सावित्री, ब्लेझर काढता येईल. चला असंच जाऊया आपण मीटिंगला. काय दादा, बरोबर आहे ना? हो, अगदी अगदी. हो. छान झाली.
सावित्री मॅडम, आज जरा सूर्याची दिशा बघून घ्याच तुम्ही. बघा नेमका कुठून उगवलंय ते. चला. सॉरी टू इंटरप्ट यू, पण मला सांगा आपण मटेरियल कोणतं वापरणार आहोत? अप्रॉक्सिमेट बजेट काय वाटतंय तुम्हाला? खानविलकर, मी त्याच विषयाकडे येणार आहे. म्हणजे कसं आहे, एरिया तसा मोठा आहे आणि काही चेंजेसही करावे लागतील आपल्याला, म्हणजे त्यावर बोलूच आपण. So Arjun, what do you think? अर्जुन, काय वाटते तुला? हा, मी तेच सांगतोय की म्हणजे मी हेच सांगणार होतो की काहीच हरकत नाहीये. काय झालं, आमच्या अर्जुनला यात्रेदरम्यान दुखापत झाली ना, तर त्याच्या औषधांचा हेवी डोस सुरू आहे. त्याची बिचाऱ्याची तंद्री लागते अधनमधनं. हो, सरांची मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे. सर, पाणी हवंय का? नाही, नको, आय एम फाईन. खानविलकर, आपण बोलूयात नंतर. द मीटिंग इज ओव्हर. अर्जुन, आज लवकर घरी आलास? किती दिवसांनी असा निवांत दिसतोयस बघ. जबाबदाऱ्या वाटून घेतल्या ना की कामाचा भार असा हलका होतो बघ. सावित्रीनं सांगितलं असेल ना, साहेब बसलात म्हणून काय झालं, घरी वेळेवर जा, वेळेवर खायचं प्यायचं, निवांत आराम करायचा. खरंच रे, ती सावित्री आल्यापासून ना तुझी घडी व्यवस्थित बसायला लागलीये बघ. अरे कृष्णाई, मला थोडं पडायचं. हा हा, जा, जाऊन जरा वेळ पड, आम्ही खायचं. जा. अर्जुन कवठेकर, काय चाललंय काय? हा पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट या गावासाठी, तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे याची पुरेपूर जाणीव तुला आहे. आणि इतकं महत्वाचं प्रेझेंटेशन चालू असताना तू त्या मुलीमध्ये रमला होतास. चला रे तू अर्जुन, आपला नेम कधी चुकत नाही, आपण कोणासमोर कधी झुकत नाही. चल रे खोटारडे, चुकवलं तुला त्या पोरीनं, काही होणार नाही तुझ्या हातून. आला मोठा गेम चेंजर. चारी मुंड्या चिठ्ठी केलं तिने तुला. संपवलं रे सगळं. फिनिश. नो नेव्हर. अर्जुन कवठेकर कधीच संपू नाही शकत. अर्जुन कवठेकर काही केलेली वेळ नाही जी कधीच परत नाही येऊ शकत. अर्जुन कवठेकर गेम चेंजर आहे, होता आणि असणार. तरी आम्हाला वाटलंच, आम्ही विचारलं सुद्धा, पण काहीच उत्तर न देता निघून गेला.
अर्जुन काय झालंय? सावित्री सांगत होती तू मीटिंग अर्धवट टाकून निघून आलास. मी स्वशीला तुम्ही समजता काय मला? मी काय कुकुलं बाळ आहे? नाही, माझ्या मागे धावत आलात कृष्णाकडे कंप्लेंट करायला. उगाच नको तिथं नाक खुपसायला जायचं नाही. ऑफिस मधलं काम संपलं, मला मीटिंग संपवायची होती म्हणून मी संपवली आणि मग निघून आलो. त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे का संबंध? तिथं घर दिलं ना, तिथं जाऊन राहायचं, तिथं नाही यायचं तडमण्याला. कळलं? चला निघा, चला निघा. मी तर काळजीनं आले होते, याला अचानक काय झालं चिडचिड करायला? अच्छा, आता मनातल्या मनात बोलायला सुरुवात केलेली दिसते. नाही, असा नाही तर तसा तुम्हाला त्रास द्यायचाच आहे ना. अरे अर्जुन, तिला काळजी वाटली म्हणून सांगायला आली ती. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मिस वशिला. ज्याचा पगार देतो ना ते, आणि तेवढंच काम करायचं. कळलं? हो सर. सावित्री, अगं अर्जुन, अरे कस अर्जुन. नाही, असा नाही तर तसा तुम्हाला त्रास द्यायचाच आहे ना. उगाच नको तिथं नाक खुपसायला जायचं नाही. तिथं घर दिलं ना, तिथं जाऊन राहायचं, इथं नाही यायचं तडमण्याला. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मिस वशिला. ज्याचा पगार देतो ना ते, आणि तेवढंच काम करायचं. सावे, तुला काय वाईट वाटतं एवढं? कोण आहे तो तुझा? सावे, तू इथं त्याची लेवल करायला आलीयस. तिरसट कसा आहे माहितीये ना? मग त्याचं एवढं रडण्या एवढं वाईट का वाटून घेतीयस? हो, तू रडतीयस. हा दुसरा कोण असता तर तिथंच तुडवला असतास ना. मग का नाही तुडवलास याला? आहे उत्तर तुझ्याकडं? या तिरसटासाठीच का रडतीये मी? पास पास पास, रडू नको. पण असं का झालं असेल? ए हॅलो, हु आर यू? आणि इतक्या उशिरा इथे काय करताय? एक मिनिट थांब. सिक्युरिटी, सिक्युरिटी. आय एम. हे बघा, तुम्ही कोण आहात ते पटकन सांगा, नाही तर मी पोलिसांना फोन लावते. राधे राधे. रूप सुंदर, बुद्धी बंदर. मी पहिलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. हु आय एम. मी कोण? तर मी या सगळ्याचा 0.05% मालक, अर्जुन कवठेकरांचा भाऊ. ओ, तुम्ही बलराम का? तुका आधीच सांगून ठेवते हा, माका बलराम बिलराम बोलायचा ना. एक तर शिवी हाण, पण माका बलराम बोलू नको. पुढच्या वेळेला बोललास ना तर तुझ्या औशीच्या गोवात वडाच्या झाडावर उलट टांगून ठेवेन.
नाव काय तुझं? हेतल. अरे चा, हे तल असं झालं, हे तल तसं झालं. चांगलं चांगलंय. तर हे तल मॅडम, तुम्ही कधी अशी काठीच्या देहावरती फाराची टोपी घालून फिरणारा माणूस पाहिलाय का? तो असं म्हणतो बघा, आले माझ्या मनात तिथे कोणाचे चाले ना. हा विश्वांबर सर. सर सर अरे, सर कणकाटा आला माझ्या अंगावरती. अहो सर बीर बोलू नका, उगाच माझा रिस्पेक्ट वाढेल त्यांच्याबद्दल. तर ते विश्वंभर सर आहेत ना, त्यांचा मी एकुलता एक मुलगा पंकज विश्वंभर गडाख. प्यार से मुझे पंकू बुलाते हैं. अच्छा हो का? सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. काय करणार मॅडम, हल्ली ना सिनेमातल्या हिरोंना पण ओळखत नाही तो. माझं काय, तुम्ही आता इथं आहात तर माझी एक मदत करा ना. म्हणजे आत्ताच जॉईन झालात ना तुम्ही? हो सर, आज माझा पहिलाच दिवस आहे. ते सावित्री मॅडमने थोडं सॉर्टिंग करायला लावलेलं. हा सावित्री मॅडम चांगलंय चांगलंय. तर सावित्री मॅडमनी तुम्हाला HR फोल्डरचा पासवर्ड सांगितलाय का? हो, त्यांनी दिलाय माझ्याकडे लिहून. मग तो आता आम्हाला द्या ना. सर ते पासवर्ड डिरेक्टली द्यायचं म्हणजे 0.05% देते सर. पण मग सर मला इथे थांबावं लागेल ना, ऑफिस कोण बंद करेल? 0.05% या नात्यानं मीच ऑफिस बंद करतो, तुम्ही या. ठीक आहे सर, पासवर्ड. राधे राधे. सर ते ऑफिस 0.05 चालय आपलं सगळं बोलणं आधी. गो 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 गो. ठीक आहे सर. लोचा तर हाय सावे, काय तर लोचा हाय. अर्जुन नाही, लोचा कवठीकर नाव पाहिजे होतं ह्याचं. तिरसटकडनं आणि काय अपेक्षा असणार खरं, भ्रमिष्ठ कुठला. जाऊ दे ना, मला कुठे संसार करायचा त्याच्यासोबत. बोंबलू दे जेवढं बोंबलायचं तेवढं, मला नाही फरक पडत. मला नाही फरक पडत असं म्हणलीस आणि तूच 3दा विषय काढलास. आल्यापासून तुझं सुरू आहे, असं केलं तिरसटलं, तसं केलं आपण, नाही फरक पडत. मी आता तुला फ्रेंड म्हणून सांगत होते ना सगळं. ठीक आहे, नाही सांगत जा. नाही, मी नाही सांगत. मला काही त्याला एवढं इम्पॉर्टन्स द्यायला काही खूळ लागलंय काय? जे झालं तेवढंच सांगत होते ना मी. झोप आता गप. माझा पगार काढतोय. अरे त्याच्यासारखे 130 लोक कामाला ठेवेन. 130 का? मला 56 बोलायचा कंटा आलेला म्हणून. झोप गप. सावे, उद्या पिक्चर टाकायला जायचं का? पिक्चर टाकायचा का? चमके, तुला तो मला एवढं सगळं बोलला, तुला काहीच वाटत नाहीये? वाटतंय ग सावे, पण तूच म्हणली होती ना तो विषय काढायचा नाही म्हणून आपला टाइमपास विषय काढला. आता त्याला इम्पॉर्टन्स द्यायला तुला काय कुळबिळ लागलंय का असं म्हणली होतीस ना. आता मी त्याचा विषय काढला आणि तुला खूळ लागलं तर नको बाई नको. आणि पिक्चरच बघू सांग. चमके झोप. झोपते. बोल. चमके, तुला काहीच वाटत नाही त्याच्या एवढ्या सगळ्या वागण्याचं? सावे, एकदाचा काय तू कणका पाडूनच टाक बरं. तू उठ. बोल. बोल, उठ. नाही, वेळ लागले काय? त्याचा विषय काढून मला रात्र नाही खराब करायची माझी. तू जा, झोप तू. मला पण झोपू दे, जा. तसं पण मला उद्या पहाटे उठायचंय. का?
एकावर काम सोपवलंय जबाबदारीचं. आता ती व्यक्ती जबाबदारी नीट पार पाडते का नाही ते बघायचं. गुड नाईट. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मिस वशिला. ज्याचा पगार देतो ना ते आणि तेवढंच काम करायचं. तिथं घर दिलं ना तिथं जाऊन राहायचं, इथं नाही यायचं तडमण्याला, कळलं? चला निघा, चला निघा. असं का होतंय अर्जुन कवठेकर? यमापासून सत्यवानाला वाचवणाऱ्या अर्धांगिनीचे नाव काय? सावित्री. मिस वशिला, I am sorry for इतक्यात सकाळ झाली. पुस्तक वाचता वाचता झोप कधी लागली कळलं नाही बहुतेक. अरे अजून उजाडलं कसं नाही? 5:30. नंदा, नंदा, नंदा. काय 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 होतंय? काय अगं गजर लावला होतास का तू? गजरा? आता रात्रीचं कोण गजरा माळतो? काय ते नंदा, काल जास्त जेवण झालंय का? काय बडबडतेस? काय 5:30चा गजर लावला होतास का तू? 5:30 गजर? हा हा हा, मग 5:30 वाजले, गजर वाजला, काय झालं? वाजले 5:30? हो. इतक्यात वाजले? हो. अगं रोज याच वेळी 5:30 वाजतात, रडतेस कशाला? कर्तव्यासाठी. हा, तुम्हाला नाही कळायचं. 5:30. अगं नंदा, अगं 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 सांभाळून. कर्तव्य पहाटे 5:30 वाजता? शाले, शाले, आंघोळ नाही केलीस? जाऊबाई, व्रत तुम्ही घेतलंय ना, माझं काय संबंध? ऐक, मी आपला हम तुम्हारे साथ है म्हणून सपोर्ट करायला आले हो, मॉरल पाठिंबा. पण काही म्हणा जाऊबाई, तुम्ही करायला गेला मज्जा आणि तुमचीच मज्जा झाली. नाही नाही, रोज उठायला शक्य नाही होणार ना, म्हणून म्हटलं पहिल्या दिवशी जाऊन हजेरी लावू, म्हणून आले. ए बाई, रोज कोण करणार आहे हे? आजचा एकच दिवस. हा, आजच काय ते सागर संगीता देवा. उद्यापासून एक अगरबत्ती, एक फूल. हा हा, मला पण तेच वाटतं जाऊबाई. मला काय वाटतं, तुम्ही ना मस्त एक टिळा लावा, 2-4 फुलं वा, मग झालंय की, कोण बघतय? असं कसं?
आता हळद कुंकू वा पहिले. आता त्यानंतर तांदूळ वाहा. बरोबर. सावित्री आल्यापासून बघतीये तुला. जे जे म्हणून रंग दाखवायचेत ना ते दाखव, पण आम्ही जेव्हा तुझी लायकी दाखवू ना तेव्हा हे अख्खं घर तुझ्या विरोधात असेल एवढं लक्षात ठेव. एकाग्रता असू देत पूजेत. सावित्री कृष्णाई बघताय ना. छान छान.